महाराष्ट्रामध्ये लोकांना विचारा भाजप कशी जिंकली असं राहुल गांधींनी म्हटलं। मागणी करून थकलो, मतदार याद्या अजून दिल्या नाहीत असं राहुल गांधींनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या मतदानावरून राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे किस प्रकार से जीता है। इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ पूछ के थक गए। आज तक इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। महाराष्ट्रामध्ये 55 लाख मतदार कसे वाढले असा सवालही त्यांनी यावेळी केलाय। मैं कहीं नहीं सुना, कहीं नहीं देखा कि ये बीजेपी वहां 150 सीटें लड़ती है और 150 सीटें लड़ती है और 138 सीटें लाती है। 90% रिजल्ट कभी हुआ है इस देश में? अनेक इलेक्शन हमने देखे हैं। मैं तो खुद 12-13 इलेक्शन लड़ा हूं। ऐसा कभी नहीं हुआ। जो फ्रॉड महाराष्ट्र में हुआ वो सिर्फ डेमोक्रेसी को तबाह और तंग करने के लिए और अपोजिशन को हराने के लिए उन्होंने ये काम किया है। इसके खिलाफ भी हमको लड़ना है। अरे आपने ऐसे टेक्निक बना लिए हैं कि जिससे आपको फायदा हो, अपोजिशन पार्टी को नुकसान हो। ऐसे टेक्नोलॉजी बनाकर अगर हमको हराना चाहते हैं तो आज नहीं कल इस देश के नौजवान उठेंगे और आपको हाथ पकड़ के ये कहेंगे हमको बैलेट पेपर होना चाहिए, ईवीएम नको। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये मंदिरातल्या पुजाऱ्यांचा सहभाग आहे। 25 आरोपींपैकी 13 जण हे तुळजाभवानी मंदिरातले पुजारी आहेत। 25 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 11 जण अद्यापही फरार आहेत। ड्रग्ज प्रकरणामधल्या आरोपींचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील समोर आले। ड्रग्ज प्रकरणामधल्या आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे। जवळचा लांबचा बघू नका, सर्वांवर कारवाई करा अशी मागणी राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील केली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मंदिरातल्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ उडाली आहे। ड्रग्ज प्रकरणात एकूण 25 आरोपी निष्पन्न झाले आहेत। यापैकी 13 जण तुळजापूर मंदिरातले पुजारी आहेत। 25 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 11 जण फरार आहेत। 14 आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत, त्यांना देखील अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यामध्ये इतर पुरावे पडताळणी करून 21 आरोपी आपण निष्पन्न केले आहेत, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करत आहोत। जे आरोपी आहेत त्यांना आपण आरोपी म्हणूनच बघत आहोत। विशेष म्हणजे हे पुजारी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबतही या आरोपींचे फोटो आहेत। अशा पद्धतीनं ड्रग्सचं जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे। कोणी का असना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल, त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। कुठल्याही विरोधकांनी जर माहिती पोलिसला दिली असेल, ठोस माहिती, तर त्यांनी पुढे यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू। खुद्द मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये बारकाईने अगदी सुरुवातीपासून लक्ष घालून आहेत। त्यांच्या सक्त सूचना आहेत आणि हे आपल्याला इरॅडिकेट करायचं आहे, म्हणजे मुळापासून नष्ट करायचं आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणातले हे आरोपी मुंबईतून ड्रग्ज विकत घ्यायचे आणि तुळजापुरातल्या काही लोकांना विकायचे। तुळजापुरातच ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे। काही पुजाऱ्यांमुळे सर्व पुजाऱ्यांना बदनाम करू नका अशी विनंती पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केली आहे। ड्रग्स प्रकरण हे पुजारी मंडळानेच का बाहेर काढलेलं आहे
हा की कुठे नाही काढलं, कारण की इथं गेल्या 3 वर्ष सातत्याने चालू होते इथं ड्रग्स प्रकार. ह्याला आम्ही पुजारींनीच बाहेर काढलं ना की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे कुठेतरी शासनाने थांबवावं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटींचा कर तात्काळ भरण्याच्या सूचना पालिकेनं दिल्यात. कर भरला नाही तर जप्तीची नोटीस काढणार असा इशाराही पालिकेनं दिलेला आहे. पुणे पालिकेने मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस TV9 मराठीच्या हाती लागली आहे. दीनानाथ रुग्णालयानं कर न भरल्यास जप्तीची नोटीस काढणार असा पुणे पालिकेचा इशारा. तर रुग्णालयाचा 1 रुपयाचाही कर न थकल्याचा दावा डीन केळकरांनी केलाय. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा 1ही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा 1ही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, नाही तर बंद करतील. थकलेल्या करावरून खासदार सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला सवाल केलाय. 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते. करेक्ट. आणि 27 कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा अहवाल सरकारचा असून सूत्रांची माहिती आहे. सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय शासन स्तरावर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान समोर येणारे सर्व अहवाल भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील असं आमदार अमित गोरखे म्हणाले. माझा मृत्यू अहवाल एक येणं बाकी तो आज झाला असेल. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अहवाल सगळे खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील. निर्णय होताना कुठलाही बायस 100% होणार नाही, कारण या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झालेला. गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून सुप्रिया सुळेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. डॉक्टरची तर चुकी आहे आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे, कारण का 5.5 तास ती बाई तिथे कळत येत होती, तिला ब्लिडिंग होत होतं. या सगळ्याचा प्रूफ आहे. तो आरोग्य दूत वगैरे आहे, तुम्ही द्या गॅरंटी. पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकारकडून डॉक्टर घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांची आहे. या प्रकरणात मोठी चूक डॉक्टर घैसासांची होती, त्यामुळे राजीनामा दिल्याचं गोरखे म्हणाले. एक अत्यंत चूक जे डॉक्टर घैसास यांच्याकडनं झाली, त्यामुळे घैसास यांनी स्वतःच त्या ठिकाणी राजीनामा दिला. पण फक्त राजीनामा हा महत्वाचा नाहीये. त्या ठिकाणी जे कल्प्रिट आहेत, डॉक्टर घैसास असतील किंवा इतर असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामाजिक भान राखत गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर 18 वर्षापर्यंत मुलींचं पालकत्व मंगेशकर कुटुंबियांनी घ्यावं अशी मागणी आता होते. मंगेशकर कुटुंबियांनी खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांचं, खास करून त्या 2 मुलींचं दातृत्व मातृत्व 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, माझी वैयक्तिक मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली. आंदोलनामुळे होणारी अडचण लक्षात घेता पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पालिका ऍक्शन मोडवर आली आहे. कोणत्याही रुग्णाकडून आगाऊ रक्कम घेऊ नका अशी नोटीस पिंपरी चिंचवड पालिकेने 650 रुग्णालयांना पाठवली. तर रुग्णाकडून आगाऊ रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करणार असा इशाराच पिंपरी चिंचवड पालिकेने रुग्णालयांना दिलाय. पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला आहे असं चाकणकर यांनी म्हटलं. वैयक्तिक माहिती परवानगीच्या विना सार्वजनिक केल्यामुळे मानसिक त्रास कुटुंबाला झाला असं चाकणकर यांनी म्हटलंय. मानसिक त्रास झाल्याची सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर यांचं हे ट्विट आपण पाहूया. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी विना सार्वजनिक केल्यामुळे मानसिक त्रास झाल्याची तक्रार आहे. सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगानं या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त पुणे आणि माननीय अध्यक्ष महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितलेला आहे असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय. पुण्यातील भाजपच्या बैठकीमधून मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा सुरू आहे.
मेधा कुलकर्णी बैठक संपण्याच्या आधीच निघाल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे निघाले असं बैठकीमधून निघताना कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. काल पुणे शहरामध्ये भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या. काल झालेल्या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना या सूचना होत्या असंही कळतं. पुण्यात भाजपची बैठक, मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा. मंगळवारी पुण्यात भाजपची संघटन पर्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत महिला आघाडीनं केलेल्या आंदोलनाला नेत्यांनी अप्रत्यक्ष समर्थन दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. तोडफोड जरी चुकीची असली तरी आंदोलन पक्ष संघटनेसाठी होतं, अशी चर्चा बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कार्यकर्त्यांचं मनोबलाचं खच्चीकरण होईल असं वागू नये असा सूर बैठकीत होता, अशी सूत्रांची माहिती आहे. पुण्यातही ही बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी निघाल्यानं तर्कवितर्क सुरू झाले. यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या, अशा सूचना वरिष्ठांनी भाजप कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे. डॉक्टर गैसासांच्या आई वडिलांच्या रुग्णालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं म्हणत याआधी मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली होती. दीनानाथ मंगेशकरच्या आंदोलनाचा आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलचा काय संबंध आहे? चुकीच्या ठिकाणी जाऊन राग व्यक्त करणं हे गैर वाटलं मला. म्हणून मी अध्यक्षांकडे विचारलं की याच्याविषयी आपली काय भूमिका आहे आणि हे तुम्हाला विचारून केलं होतं का? हे तत्कालीन असतं, त्या विषयावरती प्रत्येकाची मतं असतात, ती त्यांनी योग्य, मेधाताई या सुद्धा शहराच्या नेत्या आहेत, त्या खासदार आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्याच्यावरती मला जे वाटलं ते मी माझं मत मांडलं. कानमंत्र दिला नाही तरी आपल्या माध्यमातून तो पुढं काहीतरी वेगळा कानमंत्र आपण पोहोचवू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे कानमंत्र दिला तर मी नक्की आपल्यापर्यंत पोहोचवेल. तर नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याचं म्हणत मेधा कुलकर्णी बैठकीतून निघून गेल्यात. मेधा कुलकर्णी बैठकीच्या 1 तास आधी आल्या होत्या आणि मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांच्या भाषणाआधी निघून गेल्या. अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत धमकी देण्यात आल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे. हॅलो, हा, शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला. तू दिली तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. तुझी अवकात आहे का भैया? हा भैया कोणाला म्हणतो नाही. चल तुला पत्ता दे, उद्या येतो. तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे. हा तिकडेच येतो ना मी. कसा तुला चल बघू हिंमत किती येते. हा ठीक आहे, येतो. हा ये. हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो. कधी यायचं ते सांग. जा रे भैया चला. म्हणतो भैया आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव. काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला. तेव्हा मी त्याला मी याचा कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11:15च्या सुमारास आणि मी एक NC नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध. पोलीस तपास करतील.